तर नमस्कार मंडळी, पुनश्च एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे लोकमनच्या या नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. 2 दिवसापासून अंजन गावामध्ये, माढ्यामधल्या ज्या अंजन गावामध्ये जे प्रकार चाललेला आहे, माढ्यामधील अंजन गावामध्ये घडलेला प्रकार सविस्तर पाहण्याआधी मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहतात लोकमंच मराठी. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. अंजन गावामध्ये जो प्रकार घडलेला आहे, 1 तारखेला रात्री काही माथे फिरूंनी आपल्या अखंड हिंदुस्थानचा बाप माणूस, ज्यांना आपण राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, त्यांचा रात्रीतून पुतळा बसवला आणि त्यानंतर त्या ठिकाणी गदारोळाला सुरुवात झाली. त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टीवरती आपण नजर टाकणार आहोत, ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी घडलेला प्रकार. त्या गावामध्ये देखील असाच काही माथे फिरूंनी रात्रीचं महाराजांचा पुतळा चोरून आणून बसवला होता आणि चोरून बसवल्यानंतर तो पुतळा अनधिकृत होता. सकाळी त्या पुतळ्याची जिम्मेदारी कुणीच घ्यायला तयार नाही, तर तो पुतळ्याचा त्याचं संरक्षण कुणी करायचं असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला. त्या गावचे जे सरपंच होते, ते सरपंच त्यांनी एक बैठक बोलावली आणि हा पुतळा कुणी बसवला अशी विचारणा केली असता त्या ठिकाणी कुणीही त्या पुतळ्याची जिम्मेदारी घ्यायला तयार नव्हतं. तर तो पुतळा त्या चुकीच्या जागेवरती बसवला होता. सार्वजनिक ठिकाणी तो पुतळा होता. त्या ठिकाणी बरेचशी गर्दी, मोठे सार्वजनिक कार्यक्रम त्या ठिकाणी केले जायचे. तर त्या ठिकाणी जर त्या पुतळ्याची भविष्यात काही विटंबना झाली किंवा त्या पुतळ्याला काही त्रास झाला तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार? म्हणून सरपंचांनी अशी गावाला विनंती केली की त्या ठिकाणावरून तो आपण पुतळा हलवू आणि दुसऱ्या एका सुरक्षित जागेवरती बसवू. तिथल्या काही लोकांनी तो पुतळा हलवायला विरोध केला आणि त्या ठिकाणची वाघ नावाची एक ताई काही महिलांना घेऊन त्या सरपंचाच्या अंगावर गेली आणि त्या ठिकाणी बराचसा गोंधळ निर्माण झाला. त्या ताईंचे कपडे फाडण्यात आले आणि त्या सगळ्या महिलांनी मिळून त्या सरपंचावरती आणि गावातील 123 लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. 123 लोकांना अटक देखील केली. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर मराठा समाजाचे आंदोलक जे आहेत मनोज जरांगे, ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी भडकाऊ भाषण करून दंगल सदृश्य परिस्थिती कशी निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करून निघून आले. त्यांनी तिथालच्या महिलांना, वंजारी समाजाच्या महिलांना कपाळावरचं कुंकू पुसण्याची भाषा केली आणि त्यानंतर पुढच्या गटातून देखील वंजारी समाजातल्या लोकांनी देखील त्या ठिकाणी आक्रमक भाषण आणि त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि हे वातावरण विस्कळीत झालं. तर ते भविष्यात नंतर सत्य परिस्थिती समोर आली की त्या वाहकताईंचे कपडे फाडणारी जी महिला होती ती त्यांचीच वहिनी होती. दुसऱ्यांनी कुणी त्यांच्या अंगावरती जाऊन कपडे फाडले नव्हते किंवा त्यांना कुठे हाणमार किंवा मारहाण केलेली नव्हती. अशी परिस्थिती समोर आली. सत्यता बाहेर आल्यानंतर ते प्रकरण शांत झालं. आता नंतर कळंब तालुक्यामध्ये संत भगवान बाबांचा एक चौक आहे आणि त्या संत भगवान बाबांचं नामकरण केलेला चौक, त्या ठिकाणी भगवान बाबांचा फोटो आणि एक चौथरा बनवलेला आहे. त्या ठिकाणचा एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होतोय सोशल मीडियावरती. काही नराधमांनी, काही माथे फिरूंनी त्या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने त्या पुतळ्याच्या बाजूला, म्हणजे जे भगवान बाबांचं बॅनर आहे त्याच्या बाजूला रात्रीचं त्या ठिकाणी जेसीबीने खड्डा घेऊन त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचं निदर्शनास आलेलं आहे. एकच नाही तर राज्यभरामध्ये असे 50 ठिकाणी रात्रीचं चोरून पुतळे बसवण्याचा कार्यक्रम या काही माथे फिरूंनी चालू केलेला आहे. त्यामध्ये बाळराजे आवारे नावाचा एक कुणीतरी व्यक्ती आहे. त्याने काल याच रांजण गावामधला प्रकार समोर आल्यानंतर किंवा तो पुतळा बसवल्यानंतर गोपीचंद पडळकर, आमदार गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाकेसर यांना आर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. काल पोलिसांनी त्यांना बेड्या देखील ठोकलेल्या आहेत, त्याला जेरबंद केलेला आहे. पण हे सगळे प्रकार चाललेले आहेत, यावर मी सविस्तर तुमच्यासोबत आज बोलणार आहे. हे सगळं करताना काही गोष्टीचा विचार करायला हवा. तो म्हणजे, एक तर आपण अखंड हिंदुस्थानचा बाप माणूस, आपले महाराष्ट्र राज्याचे जे सर्वांचे दैवत मानतो आपण, अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळे चोरून का बसवले जातात, हा प्रश्न अखंड महाराष्ट्रातील जनता आता विचारत आहे. चोरून पुतळे बसवण्याची गरज काय? एक तर हे पुतळे वाजत गाजत बसायला पाहिजेत. सर्व गावाने मिळून त्या ठिकाणी हार तुऱ्याच्या आणि मोठ्या मिरवणुकीमध्ये हे पुतळे गावात आणून बसवले गेले पाहिजेत, कारण हा मान सन्मान त्या राजाचा केला पाहिजे असं मी या ठिकाणी मत व्यक्त करतोय. हे पुतळे चोरून बसवले जातात, निश्चितच हे काही माथे फिरूंचं काम आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, या पुतळ्याची विटंबना मी का समजतोय, या महाराजांना किंवा राजांना किंवा महापुरुषांना तुम्ही नीच दर्जा देताय असं मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतोय. त्याचं कारण असं आहे की हे महापुरुषांचे पुतळे जे तुम्ही बसवताय ते लोखंडी सापळा तयार करून एका तकलादूस सापळ्यावरती कुठेतरी रात्रीचं चोरून तुम्ही पुतळे आणून बसवताय आणि बसवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याची जिम्मेदारी देखील घेत नाहीयेत. हे अतिशय घाणेरडा प्रकार आता राज्यात चालू आहे. यामधून समाजामध्ये वाद निर्माण होत आहेत, समाजामध्ये दुही निर्माण होती आणि पुतळे बसवण्याचं जे तुम्ही षड्यंत्र रचलंय, या पुतळ्याच्या आडून तुम्हाला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात का, असा प्रश्न लोकमंच मराठीच्या माध्यमातून मी आता समाजाला विचारत आहे. 1 एप्रिलला अंजन गावामध्ये जो बाळू आवारे नावाचा कोण व्यक्ती आहे, त्यांनी काही माथे फिरू सोबत घेऊन
रात्रीचं 1 एप्रिलच्या रात्री तो खेलोबा मंदिर जे आहे, खेलोबा देवस्थान जे धनगर समाजाचा अस्मितेचा प्रश्न आहे, त्यांच्या आवारामध्ये 45 गुंठे त्यांची जागा आहे गावच्या चौकामध्ये. आणि त्या 45 गुंठ्याच्या मेन चौकामध्ये मंदिराच्या समोर, अगदी गेटच्या समोर प्रवेशद्वारावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणून बसवलाय. या ठिकाणी एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की जे पुतळा तुम्ही तकलादू सापळ्यावरती बसवताय, लोखंडी सापळ्यावरती, त्या सापळ्याला जे बॅनरबाजी करताय, त्या बॅनरवरती प्रत्येक ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा फोटो लावलेला जातोय. तर हा जो फोटो लावला जातोय, तर हे फोटो लावून नेमकं याच्या पाठीमागचं षड्यंत्र रचणारे मनोज जरांगेच आहेत का, असा प्रश्न आता महाराष्ट्र राज्यातील जनता विचारत आहे. जर हे असं सगळं घडत असेल तर पोलीस प्रशासन आणि सरकार नेमकं गप्प का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. मित्रांनो, अंजन गावामधला प्रकार 1 एप्रिलला पुतळा बसवला आणि दुसऱ्या दिवशी पुतळा हटवण्यासाठी ज्यावेळेस त्या ठिकाणचा समाज त्या ठिकाणी जमा झाला, तर दोन्ही समाजामध्ये त्या ठिकाणी वादाचं वातावरण निर्माण झालं. लाठी काठ्या घेऊन समाज एकमेकांच्या समोर आला आणि तिथं दंगल होता होता थोडंसं वातावरण शांत झालं. आज 3 तारीख आहे. 3 तारीख म्हणजे आज अखंड महाराष्ट्रासाठी, हिंदुस्थानसाठी काळा दिवस आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आज देह ठेवला होता, त्यांची आज पुण्यतिथी आहे. आणि त्या दिवशी त्या अंजन गावामध्ये आज परत दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली. मित्रांनो, आता त्या अंजन गावामध्ये जे माजी आमदार आहेत राजन पाटील यांनी मध्यस्थी केली आणि तिथलचे एसपी आणि पोलीस प्रशासनाने काही पथक त्या ठिकाणी तैनात केले. आणि ओबीसी आंदोलक जे आहेत हाके, लक्ष्मण हाके सर, त्या ठिकाणी कालपासून उपोषणाला बसलेले आहेत. हे सगळी परिस्थिती त्या ठिकाणची शांत करण्याचं काम पोलिसांनी केलं आणि माजी आमदार राजन पाटलांनी मध्यस्थी करून आता त्या ठिकाणचा वाद मिटलेला आहे. पण वाद मिटल्यानंतर वाद मिटला कसा, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ज्यांनी तो रात्रीतून पुतळा बसवला त्यांनी पुतळा हटवण्याची त्या ठिकाणी तयारी दर्शवली आणि तसे पोलिसांना जबाब देखील त्यांनी इन कॅमेरा दिलेले आहे. म्हणजे रात्रीतून तुम्ही चोरून पुतळा बसवणार आहे आणि पुतळा तुम्ही हटवणार आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ही तुमच्या बापाची जागीर आहे का, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनता आता विचारत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या एकट्या जातीचे नाही आहेत, ते सर्व 18 पगड जातीचं स्वराज्य त्यांनी निर्माण केलं होतं. 18 पगड जातीच्या स्वराज्यासाठी, त्यांना संरक्षण देण्यासाठी ते हे स्वराज्य निर्माण झालं होतं आणि त्यांच्यामुळेच आज 18 पगड जातीतला समाज सुखाने महाराष्ट्रात नांदत होता. मग मराठा समाजातील काही माथे फिरून ना शिवाजी महाराज फक्त त्यांना जातीत बांधायचेत का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. पुतळा तुम्ही बसवणार देखील आणि तुम्ही पुतळा हटवणार देखील, तर हे सगळं तुमच्याच मनचा कारभार आहे का, आणि पोलीस प्रशासन आणि सरकार याच्यावर मुख गिळून गप्प का बसतंय, हा देखील प्रश्न आहे. आणि मनोज जरांगे जर या पाठीमागे षड्यंत्र रचत असतील तर सरकारने निश्चितच याच्या मुसक्या आवळल्या पाहिजे, असा प्रश्न जनता आज महाराष्ट्रभर विचारत आहे. आज वातावरण शांत झालं आहे. 45 गुंठे खेलोबा मंदिराची जी जागा आहे ती मोजून त्यांना देणार आहेत आणि जर हा पुतळा त्या 45 गुंठ्यामध्ये येत असेल तर निश्चितच पुतळा त्या ठिकाणी हटवणार आहोत, असं ज्यांनी बसवला त्यांनीच त्या ठिकाणी शब्द दिला आहे. मग बसवतानाच तुम्ही विचार करायचा, रात्रीतून चोरून पुतळा बसवलाच कशाला, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मित्रांनो, तुमचं मत तुम्ही कमेंट करा. हे असे रात्रीतून महाराजांचे पुतळे बसवणे योग्य आहे का आणि समाजामध्ये वाद लावणे योग्य आहे का? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निश्चित कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित एक लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.